नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जर आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल किंवा तुम्हाला काही औषधं खरेदी करायची असतील तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आज दिनांक 20 मे 2026 रोजी देशभरातील आणि राज्यातील बहुतांश मेडिकल स्टोअर्स बंद राहण्याची शक्यता आहे। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट म्हणजेच AIOCD या संघटनेने देशव्यापी बंदची हाक दिली आहे। ग्राहकांची सुरक्षितता, पारंपरिक केमिस्ट व्यवसायाचे संरक्षण आणि औषध विक्रेत्यांचा सन्मान यासाठी हा लढा पुकारण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील सर्व औषध विक्रेते दुकाने बंद ठेवून या आंदोलनात सहभागी झाले आहेत। या बंदच्या माध्यमातून संघटनेने सरकारसमोर 4 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। पहिली मागणी औषधांच्या ऑनलाईन विक्रीला म्हणजेच ई-फार्मसीला पूर्णपणे विरोध। दुसरी मागणी बाजारातील बनावट औषधांविरोधात सरकारने कठोर कारवाई करावी। तिसरी मागणी कॉर्पोरेट कंपन्यांच्या रिटेल औषध व्यवसायातील वाढत्या हस्तक्षेपाला विरोध। चौथी मागणी पारंपरिक केमिस्ट व्यवसायाचे संरक्षण करून त्यांना योग्य सन्मान द्यावा। एकजूट हीच ताकद, केमिस्टचा हक्क, ग्राहकाचा हक्क, अशी घोषणा देत औषध विक्रेते एकत्र आले आहेत। ऑनलाईन औषध विक्रीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे। दरम्यान अचानक झालेल्या या बंदमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील मेडिकल सेवा सुरू राहतील की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या आंदोलनावर सरकार काय भूमिका घेणार आणि औषध विक्रेत्यांच्या मागण्या मान्य होणार का?